अमरावती माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाने नुकताच 10वीचा निकाल घोषित केला आहे। त्यात श्रुती प्रदीप मुदगल हिने 94.40% गुण घेऊन शाळेतून पहिली तर जिल्ह्यातून तिसरी आली आहे। अतिशय बिकट परिस्थितीमध्ये राहून श्रुतीने शिक्षण घेतले आहे। वडील प्रदीप मुदगल हे फुलाच्या दुकानात काम करीत होते। गेल्या 5 वर्षापूर्वी त्यांना अटॅक आल्याने त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे घरातील जबाबदारी श्रुतीची आई भावना यांच्यावर आल्याने त्यांनी शाळेतील पोषण आहार स्वयंपाकी म्हणून 3000ने नोकरी केली। श्रुती आणि तिच्या लहान भावाच्या शिक्षणाला मदत केली। अशा बिकट परिस्थितीत श्रुतीने घरातील सर्व कामे करून सकाळी 4 वाजता उठून अभ्यास केला। त्यातच तिच्या संघर्षाला यश प्राप्त होऊन तिने यशाचे शिखर गाठले आहे। तिला आयुष्यात खूप शिकायचे आहे, मात्र परिस्थितीने शिक्षण घेता येत नसल्याने अमरावती जिल्ह्यातील समाजसेवी संस्थांनी तिला शिक्षणाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन श्रुतीची आई भावना मुदगल यांनी केले आहे। परिस्थितीमुळे मी तिला खूप काही मोठे बनवू शकणार नाहीये, त्याची मला खंत आहे। आज माझ्या मुलीने एवढं मोठं शिखर गाठलं आहे, त्याचा मला खूप खूप अभिमान आहे। आणि मला जर कुणाची मदत मिळाली तर माझ्या मुलीचे स्वप्न हे पूर्ण होतील अशी मी आशा बाळगते आहे। म्हणून मला कुणीतरी मदत करायला हवी आहे। माझ्याकडनं जेवढं होते आहे तेवढं मी माझ्या मुलीसाठी करणारच आहे आणि करतच राहीन। वेळ द्यायची ते आहे माझ्या आईला, कारण तीच आहे जी मला एवढ्या कठीण परिस्थितीतून सुद्धा शिकवत आहे। आणि त्यानंतर कुटुंबाला आणि माझे शिक्षक, माझी शाळा, माझे सर्व गुरुजन यांना मी श्रेय देऊ इच्छिते। आणि मला एरोनॉटिक्स करायचं होतं, पण परिस्थिती नसल्याने दुसरा मार्ग निवडावा लागत आहे। तसं IAS पण व्हायचं स्वप्न आहे, तर आता तेच पूर्ण करण्यासाठी मी जिद्दीने माझे जेवढे प्रयत्न शक्य होतील तेवढे मी करणार। आनंदाची बातमी परिसरात येताच महिलांनी श्रुतीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।